21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. राज्यातील विकास प्रकल्पांबाबत भेट घेतल्याची फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा दिल्याचं म्हणत मोदींचे आभार मानले. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. रिकाम टेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात, फडणवीसांची टीका. आपण विरोधात आहोत, जोमानं काम करायचं, शरद पवारांनी विधान केल्याची सूत्रांची माहिती. कुणीही संभ्रमात राहू नका, संघटन वाढीसाठी काम करून तरुणांना सहभागी करून घेण्याचाही पवारांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत पवारांनी सूचना दिल्याची माहिती. शरद पवारांनी बैठकीत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. पवारांनी फक्त नेत्यांचं ऐकून घेतलं, सुप्रिया सुळेंची माहिती. भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. 13 उपाध्यक्षांची नियुक्ती. महाराष्ट्रातून भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड. विनोद तावडे, पियुष गोयल, स्मृती इराणी यांनाही संधी. शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सुप्रीम कोर्टाची नोटीस. अरविंद सावंतांनी 6 खासदारांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल केली होती. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार. सुनावणीला हजर न राहिल्यास अनुपस्थितीत सुनावणी होणार, कोर्टाकडून नोटीसीमध्ये नमूद. प्रत्येक लाडक्या बहिणीला वाटतं शिंदे पुन्हा सीएम व्हावेत. सीएम म्हणजे कॉमन मॅन हे शिंदेंनी मुख्यमंत्री असताना दाखवलं. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं विधान. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणलाय. संजय राऊतांची टीका. रस्त्याची कामं कुंभमेळ्यासाठी करताय की कमिशनसाठी? संजय राऊतांचा फडणवीसांसह गिरीश महाजनांना सवाल. तर राऊतांना काय वडवड करायची ती करू द्या, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. हव्या दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंचं संतापजनक विधान. नवनाथ वाघमारेंच्या विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता. वाघमारेंसारखा लोकांना आम्ही मोजत नाही, लेकी बाळींवर बोलणाऱ्या लोकांना आम्ही बघतही नाही. जरांगेंचा हल्ला बोल. आजवर मी कुणाच्याही लेकी बाळीला बोललेलो नाही. इज्जत घालवायची आणि माफी मागायची, जरांगेंची प्रतिक्रिया. नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, पण तुम्ही बोलता तेव्हा सहन करायचं आणि दुसऱ्यानं बोललं की आक्षेप घ्यायचा, हे योग्य नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करून चालणार नाही, त्यांना डांबून ठेवलं पाहिजे, त्यांचे कान फोडले पाहिजे. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. नवनाथ वाघमारे नांदेडमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार. वाघमारेंचा संतापजनक विधानावरून नांदेडमध्ये मराठा महिला आक्रमक. वाघमारे विरोधात नांदेडमध्ये सकल मराठा समाज महिलांकडून मोर्चा. सोलापूरच्या म्हाड्यामध्ये नवनाथ वाघमारेंच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. मराठा समाजाच्या मुलींबद्दल केलेल्या वक्तव्याचा म्हाड्यात निषेध. नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज आक्रमक. आधी मुंबई जाम मग काम, तरच मराठ्याला देशात मान. जरांगेंचं मोठं वक्तव्य. जरांगेंकडून मुंबई जाम करण्याचा इशारा. 70% मराठ्यांची मुंबईला जायची इच्छा. जरांगेंची प्रतिक्रिया. तर जरांगे वेगळं काहीतरी निर्माण करू पाहत आहेत, लक्ष्मण हाकेंची टीका. जरांगेंचं कृत्य लोकशाहीसाठी घातक, हाकेंची टीका. 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईत मोर्चा. ओबीसींचं 1 सप्टेंबरचं आंदोलन महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात रेकॉर्ड ब्रेक होईल, हाकेंची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावलेंच्या हाती. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांचं नाव जाहीर. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना अखेर पालक मिळाले.